नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण गणपती बाप्पासाठी खास उकडीचे मऊ लुसलुशीत मोदक बनवणार आहोत। घरच्या घरी अगदी परफेक्ट मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या उकडीच्या मोदकासाठी लागणारे साहित्य आता आपण बघणार आहोत। गूळ खोबरं मोदक साहित्य: गव्हाचा पीठ 1 वाटी, पाणी 1 वाटी, मीठ पाव चमचा, तेल पाव कप। सारण तयार करण्यासाठी गूळ 1 वाटी, खोबरं 1 वाटी, वेलची पूड अर्धा चमचा। खोबरं हा किसणीने किसून त्यामध्ये गूळ मऊ करून घातलेला आहे। त्यामध्ये वेलची पावडर अर्धा चमचा घालायचा। सारण चांगला मिक्स करून घ्यायचा। 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये पाव चमचा मीठ घालून मी हा पीठ मळून घेतलेला आहे। अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करायचा। पोळपाटावर थोडासा तेल असा लावून पसरून घ्यायचा। उकडीचे मोदकाचे सर्व गोळे असा मी चपटा करून घेतलेला आहे। एक गोळा पोळपाटावर ठेवायचा, हलक्या हाताने लाटून घ्यायचा। हा बघा, असा लाटून लहानसा पोळी तयार करून घ्यायचा। लहानशी पुरी असा लाटून घ्यायचा। हा पुरी थोडासा जाडच ठेवायचा। हा बघा, आता आवरण तयार झालेला आहे। आता सारण घालायचा आहे। यामध्ये 2 चमचा हा गूळ खोबऱ्याचा सारण घालायचा। हा बघा, 2 चमचा मी घातलेला आहे। सारण घातलेला आहे। हा बघा, पुरीच्या कडा असा दुमडून घ्यायचा, म्हणजेच प्लेट तयार करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे प्लेट तयार करून घ्यायचा। हा बघा, असा हा प्लेट तयार करून घ्यायचा असा, म्हणजेच दुमडून कळ्या तयार करून घ्यायचा। आता हा मोदक हातामध्ये घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे परत राहिलेल्या कळ्या पण पूर्ण करायचा, म्हणजेच प्लेट तयार करून घ्यायचा। सर्व प्लेट तयार करून झाल्यानंतर वर असा गोल करून बंद करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे हा मोदक तयार करून घ्यायचा। राहिलेला वरचा हा टोक भरपूर पीठ असतो तो थोडासा काढून घ्यायचा। परत याला असा आकार द्यायचा। हा बघा, असा हा मोदक तयार झालेला आहे। पाकळ्या परत थोडासा बोटानी चांगला व्यवस्थित करून घ्यायचा। हा बघा, एकदम फुलासारखा हा उकडीचा मोदक करून तयार आहे। हा बघा, एकदम छान। हा बघा, एकदम चांगला असा हा मोदक तयार झालेला आहे। या उकडीच्या मोदकाला पाकळी एकदम चांगला आलेला आहे। हा मोदक मी या डिशमध्ये काढून ठेवत आहे। अशाच प्रकारे दुसरा मोदक पण मी तुम्हाला करून दाखवत आहे। पहिला मोदक जसा केला आहे तसाच हा पण मोदक करून घ्यायचा आहे। पोळपाटावर थोडासा तेल घालायचा, पसरून घ्यायचा। हा चपटा केलेला गोळा घ्यायचा, पोळपाटावर ठेवायचा, हलक्या हाताने लाटायचा। लहानसा पोळी तयार करून घ्यायचा, म्हणजेच लहानसा पुरी तयार करून घ्यायचा। हा पुरी थोडासा जाडसरच लाटायचा। हा बघा, एकदम गोल असा हा पुरी तयार झालेला आहे। यामध्ये सारण घालायचा। प्रत्येक मोदकामध्ये 2 चमचा सारण घालायचा। हा बघा, 1 चमचा घातला आहे, आता दुसरा चमचा पण घातलेला आहे। आता पुरीच्या काटांना असा धरायचा, असा प्लेट तयार करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे प्लेट तयार करायचा।
मोदकाला असा कळ्या करून घ्यायचा. असा हा डिझाईनचा मोदक तयार होतो. सर्व प्लेटा तयार करून घ्यायचा. हा बघा, असा हा बोटाने व्यवस्थित जोडून घ्यायचा. बंद करायचा. वरचा जास्तीचा पीठ काढून घ्यायचा. बोटाने सर्व कळ्या व्यवस्थित करून घ्यायचा. मोदकाचा वरचा शेंडा व्यवस्थित करून घ्यायचा. हा बघा असा. हा मोदक पण एकदम फुलासारखा भरपूर प्लेट भरपूर कळ्याचा तयार झालेला आहे. हा बघा, हा मोदक एकदम गोल असा तयार झालेला आहे. पहिला मोदक पण एकदम गोलच झालेला आहे. अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचा आहे. हा तयार केलेले मोदक मी डिशमध्ये काढून ठेवत आहे. हा बघा, एकदम सॉफ्ट सॉफ्ट असा हा मोदक तयार झालेला आहे. गूळ खोबऱ्याचा उकडीचा मोदक. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वच मोदक मी तयार करून घेतलेला आहे. हा बघा, आता या छोट्या डिशमधून दुसऱ्या मोठ्या डिशमध्ये मी सर्व मोदक काढून घेत आहे. सर्वच मोदक एकदम चांगला असा तयार झालेला आहे. सर्व मोदक मी तयार करून घेतलेला आहे. हा बघा, हा सर्व मोदक करून तयार आहे. आता हा सर्व मोदक उकडून घ्यायचा आहे. एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे. हा बघा, यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचा. हा पाणी चांगला उकळून घ्यायचा आहे. सर्व मोदक वाफेवर शिजवून घ्यायचा आहे, म्हणजेच वाफवून घ्यायचा आहे. एक स्टीलची चाळणी घ्यायचा. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचा. असा चांगला चमच्याने पसरून घ्यायचा. पाणी चांगला उकळलेला आहे. उकळलेल्या पाण्यावर हा चाळणी ठेवायचा. चाळणीमध्ये एक एक करून सर्व मोदक ठेवायचा आहे. हा पहिला मोदक मी ठेवला आहे. हा बघा, तयार करून घेतलेले सर्व मोदक या चाळणीमध्ये ठेवायचा आहे. हा बघा, असा सर्व मोदक मी चाळणीमध्ये ठेवून घेत आहे. हा मोदक ठेवताना सुट्टा सुट्टा असा ठेवायचा, एकमेकाला चिकटू द्यायचा नाही. हा बघा, अशा प्रकारे सर्व मोदक असा सुट्टे सुट्टे ठेवायचा. हा लास्टचा मोदक पण मी आता या चाळणीमध्ये ठेवत आहे. हा बघा, सर्वच मोदक मी चाळणीमध्ये ठेवलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे ठेवायचा. चाळणीवर 1 ताट झाकून ठेवायचा. हा ताट मी चाळणीवर ठेवत आहे. 10 मिनिटं सर्व मोदक वाफवून घ्यायचा आहे. मोदकाच्या चाळणीवर ताट झाकून 10 मिनिटं हा मोदक वाफवून घ्यायचा. हा गूळ खोबऱ्याचा मोदक एकदम स्वादिष्ट लागतो. 10 मिनिटं झालेला आहे. 10 मिनिटात हा सर्व मोदक वाफेवर चांगला वाफवून तयार झालेला आहे, म्हणजेच वाफेवर चांगला शिजवून घेतलेला आहे. वाफेवर हा मोदक तयार करून घेतलेला आहे. हा सर्व मोदक एकदम चांगल्या प्रकारे वाफवून तयार आहे. मोदकाची चाळणी मी आता खाली ठेवत आहे. हा बघा, सर्व मोदक एकदम मऊ व लुसलुशीत तयार झालेले आहेत. हा बघा, उकडीच्या या मोदकाला रंग एकदम छान आलेला आहे. मोदकाच्या प्लेटा एकदम चांगला असा तयार झालेला आहे, म्हणजेच मोदकाच्या कळ्या. सर्व मोदक चांगला वाफवून घेतलेला आहे. हा बघा,
एकदम चमक आलेला आहे. चाळणीतील सर्व मोदक मी या डिशमध्ये काढून घेत आहे. स्पेशल अंगारिका चतुर्थी या दिवशी मी हा उकडीचा गुळ खोबऱ्याचा मोदक करत आहे. सर्व मोदक मी या डिशमध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा, गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचा मोदक. हा बघा, गणपती बाप्पा नक्कीच खुश होतील. सर्व टिप्स लक्षात ठेवून मोदक केल्यास एकदम चांगल्या प्रकारे मोदक तयार होतो. मोदकावर तूप भरपूर घालायचा, मग खायचा. हा मोदक एकदम टेस्टी लागतो. उकडीचा हा गुळ खोबऱ्याचा मोदक तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.